श्रावणात नैवेद्यासाठी असा अप्रतिम मूगडाळ हलवा बनवा की एकदा चाखल्यानंतर प्रत्येक जण विचारेल, इतका खमंग हलवा घरीच कसा बनवला? ना बाजारातून आणायची गरज ना कठीण पद्धत. आज बनवूया अगदी मऊ दाणेदार आणि तोंडातच विरघळणारा असा शाही मूगडाळ हलवा. हा मूगडाळ हलवा तुम्ही एकदा जर बनवला तर पुन्हा पुन्हा बनवाल याची मी खात्री देते. शिवाय बनवायला फारच सोपं आहे. इन्स्टंट मूगडाळ हलवा आज आपण बनवणार आहोत. ना डाळ भिजवून घ्यायची टेन्शन, ना आपण जास्त भाजून घ्यायची टेन्शन. अशा प्रकारे इथे मी 1 वाटी डाळ व्यवस्थितपणे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून नंतर अशा प्रकारे चाळणीवरून ठेवून निथळून घेतली आहे. त्यातील पाणी पूर्णपणे काढून घेतले आहे. आता ही डाळ आपण अगदी गॅस मंद करून अशा प्रकारे भाजून घेणार आहोत. त्यामुळे त्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल आणि जो आपण मूगडाळ हलवा बनवणार आहोत तेव्हा तुपामध्ये जास्त भाजायची गरज नसते, म्हणून आपण आधीच अशा प्रकारे डाळ भाजून घेणार आहोत. आता 4 ते 5 मिनिटानंतर पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित भाजली गेली आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. लगेचच आपण ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेतल्यावर पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड करून घेतल्यावर नंतर आपण ती मिक्सरमधून व्यवस्थितपणे त्याची पीठ तयार करून घेणार आहोत. आता ही डाळ व्यवस्थितपणे आपण अशा प्रकारे थंड करून घेतली आहे आणि मिक्सरमध्ये काढून घेतली आहे. लगेचच मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी पावडर तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट अशी आपण मूग डाळीची पावडर तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे डाळ फिरवून मिक्सरमधून घ्यायची आहे. त्यानंतर इथे गॅसवर मी 3 वाट्या पाणी एका पातेल्यात गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी 4 ते 5 केशराच्या काड्या घालत आहे. केशर जर आवडत नसेल किंवा नसेल तर स्किप करू शकता किंवा पिवळा जो रंग असतो तोही वापरू शकता. अशा प्रकारे आता आपण चमच्याने मिश्रण व्यवस्थित एकजीव करून साखर पाण्यात विरघळून घेऊया. आता अशा प्रकारे आपण साखरेचे पाणी दुसऱ्या गॅसवर तयार करून घेणार आहोत. त्यानंतर ह्या गॅसवर आता पुन्हा एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे तूप घालूया. तूप थोडेसे विरघळून घेतल्यावर लगेचच आपण पाव वाटी बारीक चिरून घेतलेले इथे ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे कापून घेतले आहेत. ते तुपामध्ये व्यवस्थितपणे अशा प्रकारे मंद गॅस करून भाजून घेऊया. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर ड्रायफ्रूट्स व्यवस्थित खमंग मी भाजून घेतले आहेत. लगेचच ते आपण एका वाटीत काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण साधारणतः 2 मोठे चमचे तूप घातले आहे. आता तूप व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर लगेचच 1 मोठा चमचा आपण त्यामध्ये बेसन आणि 1 मोठा चमचा आपण रवा घालूया. त्यामुळे हा जो मूगडाळ हलवा आहे त्याला टेक्स्चर अगदी हलवाई स्टाईल येते, म्हणून जरूर वापरा. मूगडाळ हलवा बनवताना ही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा, म्हणजे मूगडाळ हलवा अगदी लग्नात जसा मिळतो तशा प्रकारे तयार होतो. आता बेसन आणि आपण रवा व्यवस्थितपणे अशा प्रकारे तुपामध्ये खमंग सुवास येईस्तोवर आणि थोडा गोल्डन कलर येईस्तोवर त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर आपण भाजून घेणार आहोत. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे. स्टार्ट टू एंडपर्यंत आपण इथे गॅस मंद करूनच हे मिश्रण भाजून घेणार आहोत. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट असे गोल्डन कलर येईस्तोवर मी भाजून घेतले आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. लगेचच आता ह्या स्टेजमध्ये त्यामध्ये जी मूगडाळची पावडर तयार करून घेतली आहे ती सर्वच्या सर्व घालून घेऊया आणि या मिश्रणाबरोबरच आपण व्यवस्थितपणे मूगडाळ पावडर जी तयार करून घेतली आहे ती भाजून घेणार आहोत. इथे गॅस स्टार्ट टू एंडपर्यंत मंदच करायचा आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटानंतर व्यवस्थितपणे मूगडाळ भाजून घेतल्यावर त्याचा गोल्डन कलर येईस्तोवर आपण ही मूगडाळ भाजून घेतली आहे. आता अशा प्रकारे त्याचा सुवास आल्यावर लगेचच जे गरम पाणी करून घेतले आहे साखरेचे पाणी ते अशा प्रकारे चमच्याने थोडे थोडे घालून
नंतर एका हाताने अशा प्रकारे ढवळत राहायचे आहे, म्हणजे गुठळ्या होण्याची शक्यता फारच कमी होते. एकाच वेळेस अजिबात पाणी घालायचे नाही. साखरेचे पाणी थोडे थोडे करून घालून घेतल्यावर एक कलत्याने अशा प्रकारे एकजीव करत राहायचे आहे, म्हणजे जो आपण हलवा बनवत आहोत तो अगदी हलवाई स्टाईल दाणेदार असा तयार होतो. एक एक दाणा त्याचा मोकळा असा होतो. इथे आपण अर्धी वाटी तूप घेतले आहे. जर तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर इथे घालू शकता, पण मी इथे कमी तुपामध्ये हा हलवा तयार करत आहे. आता अशा प्रकारे आपण साधारणतः 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे मिश्रण एकजीव करून घेतल्यावर त्यावर झाकण ठेवून हा जो हलवा आहे तो व्यवस्थितपणे साधारणतः 7 ते 8 मिनिटे शिजवून घेऊया. त्यामुळे आतील एक एक दाणा मोकळाही होईल आणि जे मूगडाळीचे मिश्रणही व्यवस्थितपणे शिजले जाईल. असा गॅस इथे आपण मंदच ठेवला आहे. स्टार्ट टू एंडपर्यंत गॅस इथे मंदच ठेवायचा आहे. साधारणतः 8 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट असे शिजले आहे आणि अगदी मिश्रणाला दाणेदार असे टेक्स्चर आले आहे आणि हलवा व्यवस्थितपणे शिजला आहे. लगेचच आपण त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालूया. त्यानंतर स्वादासाठी आपण इथे वेलची जायफळ पूड घालत आहोत. दोन्ही जिन्नस अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर पुन्हा भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः 1 ते 2 मिनिटे अशी वाफ येऊ देऊया. पाहू शकता परफेक्ट असा मूगडाळ हलवा तयार झाला आहे. रंगही किती सुरेख आला आहे. लगेचच गरमागरम मूगडाळ हलवा सर्व्ह करूया. अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा असा दाणेदार, तोंडातच विरघळणारा असा मूगडाळ हलवा. हा मूगडाळ हलवा येणाऱ्या श्रावण महिन्यात कोणत्याही सणाच्या दिवशी नैवेद्यासाठी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडलीच असेल तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड हाईप. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.